संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या किंवा तिथे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे। भारताच्या या मित्र देशाकडून गोल्डन व्हिसा योजना सुरू करण्यात आली आहे। आता भारतीय नागरिक केवळ नॉमिनेशनच्या आधारावर हा व्हिसा मिळवू शकतात। प्रॉपर्टी किंवा व्यवसाय न करता कायमस्वरूपी राहण्याची त्यांना परवानगी मिळू शकते। काय आहे ही आनंदाची बातमी पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर UAE ची गोल्डन व्हिसा योजना नेमकी काय आहे? UAE च्या फेडरल ऑथॉरिटी फॉर आयडेंटिटी, सिटीजनशिप, कस्टम आणि पोर्ट सिक्युरिटी नुसार गोल्डन व्हिसा हा मुळात देशात दीर्घकालीन वास्तव्य मिळवण्याचा एक मार्ग आहे। देशात सध्याच्या घडीला सुरू असलेल्या योजनेअंतर्गत पात्र उमेदवार 5 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी निवासकरिता अर्ज करू शकतात। गोल्डन व्हिसा योजना रहिवासी, विदेशी प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांना UAE मध्ये काम करणे, राहणे व अभ्यास करणे यांसाठी देशात राहण्याची परवानगी देते। कला, व्यापार, विज्ञान व वित्तीय यांसारख्या क्षेत्रांमध्ये योगदान असणाऱ्या व्यक्तींना UAE मध्ये आकर्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे। तर UAE ची गोल्डन व्हिसा योजना कशी महत्वाची आहे पाहूया। नवीन नामांकन आधारित योजनेसाठी सर्वप्रथम भारताची निवड करण्यात आली आहे। त्यातूनच भारत आणि UAE मधील व्यावसायिक, सांस्कृतिक व भूराजकीय संबंध स्पष्ट दिसून येतात। विशेषतः म्हणजे मे 2022 मध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार वर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट झाले आहेत। CEPA अंतर्गत स्वाक्षरी करणाऱ्या किंवा भागीदार असलेल्या सर्व देशांना नामांकन आधारित गोल्डन व्हिसा योजना लागू आहे। हा प्रकल्प भारत आणि बांगलादेश पासून चीन आणि इतर CEPA देशांमध्ये विस्तारित करण्याचे UAE चे नियोजन आहे। अशा योजनांच्या व्यक्तींसह संबंधित देशांनाही आर्थिक फायदे होतात। 5000 पेक्षा जास्त नागरिकांना लाभ। UAE सरकारची ही योजना गुंतवणुकीवर आधारित असलेल्या जुन्या पद्धतीला बदल आहे। या योजनेचा उद्देश असा आहे की ज्या लोकांची कला, व्यापार, विज्ञान आणि फायनान्स मध्ये योगदान आहे त्यांना UAE मध्ये आकर्षित करायचं। त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना याचा फायदा होईल। सुरुवातीच्या 3 महिन्यातच 5000 पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना गोल्डन व्हिसा मिळण्याची शक्यता आहे। व्हिसासाठी पडताळणी कशी असेल? व्हिसासाठी अर्ज करताना अनेक गोष्टी तपासल्या जातात। यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी होते। त्याचबरोबर अर्जदाराचे सोशल मीडिया अकाउंट सुद्धा तपासले जातात। UAE सरकारचे अधिकारीच अंतिम निर्णय घेतात। कमाल यांनी सांगितले की नॉमिनेशनच्या अंतर्गत UAE गोल्डन व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना दुबईला न जाता आपल्या देशातूनच यासाठी मंजुरी मिळवू शकतात। गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर अनेक फायदे मिळतील। भारतीय कुटुंबातील सदस्यांना UAE मध्ये घेऊन जाता येईल। तिथे ते लोक नोकर सुद्धा ठेवू शकतात आणि UAE मध्ये व्यवसाय किंवा इतर काम सुद्धा करू शकतात। या व्हिसाचे फायदे काय पाहूयात। तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबासोबत तिथे राहू शकता, घरात कामाला माणसं ठेवू शकता, स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करू शकता आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रॉपर्टीवर घेतलेल्या व्हिसा प्रॉपर्टी विकल्यानंतर रद्द होतो, पण हा व्हिसा आयुष्यभरासाठी तुमच्याकडेच राहील। एकूणच काय तर वर्षानुवर्षे परदेशात कायमस्वरूपी वास्तव्याचे स्वप्न अतिश्रीमंत भारतीय उद्योगपती, चित्रपट तारे किंवा दुबई, लंडन किंवा न्यूयॉर्क मध्ये त्यांची संपत्ती पार्क करणाऱ्या स्टार्टअप युनिकॉर्नसाठी राखीव होती। पण आता सरासरी उच्च कमाई करणाऱ्या व्यावसायिक किंवा लहान व्यवसाय मालकांसाठी परदेशात दुसऱ्या घराची कल्पना करणे म्हणजे जटिल, प्रतिबंधात्मक आहे। पण आता ते बदलत आहे। या नवीन नियमामुळे भारत आणि UAE चे संबंध यामुळेच अजूनच घट्ट होणार आहेत। हा गोल्डन व्हिसा मिळणं भारतीयांसाठी खरंच गोल्डन संधी आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।